राम राम भाईयो. तर आज आपण काय करणार आहे, आज आपण जाणार आहे आंबे उतरवायला. आपला आंबा आहे, आपलं एक झाड आहे, एक नाही 3 झाड आहेत आपल्या वावरात आंब्याचे. तर आज जाऊ आंबे उतरू. यावर्षी जरा कमी आलेत ते. अनिरुद्ध पुढे गेला, तो आहे. एक झाड हे आहे, एक हे आहे आणि एक तिकडच्या साईडनं आहे. तर आता जाऊ. तुम्ही पाहू शकता, आता तुम्हाला दाखवतो. मी जवळ आलो झाडाच्या, काहीच दिसत नाही पहा. यावर्षी म्हणजे होते थोडेफार, ते वानराने खाल्ले. तर जे आहेत थोडेफार ते तोडून घेऊ म्हटलं. तर आंबे उतरायसाठी आपण एक जुगाड केला. जुगाड म्हणजे काही नवीन नाही तो. तर हे पहा, अशी बॉटल घ्यायची 2 लिटरची स्प्राईटची. असा काप मारून घ्यायचा आणि असे 2 छिद्र पाडून हे असं बांबूले बांधून घ्यायचं. आता अनिरुद्ध तुम्हाला बांधून दाखवते ते. हे असं बांधून रेडी झालं. अनिरुद्धला वाटू राहिलं की बुवा हे जमलं, पण जमलं नाही अजून. हे एकदा निघीन. हे पाहू कसं होते. जाऊ दे, असा जाऊ द्याचा. वळ येऊ दे खाली. हा एक आंबा तोडलेला आहे आपण याच्यात. तर असे एक्का दुक्का जे राहिलात ते तोडून घेऊ. हे तुम्ही पाहू शकता. हा आंबा आहे की नाही मित्र हो, हा फार गोड आहे. पण यावर्षी हा जरा कमी आला. हे पहा, आणि साईज बी पाहून घ्या तुम्ही. अजून हा म्हणजे पिवळा बी झाला, पाळी लागून राहिला. हा गोड आहे. वास बी एकदम जबरदस्त आहे. सुगंध, वास नाही, मस्त आहे. तर निसर्गाचं कसं आहे भाऊ, काही सांगता येत नाही. मागच्या वर्षी याच आंब्याचे आम्ही 3 कट्टे कैऱ्या नेल्या होत्या तोडून. 3 कट्टे म्हणजे लमसम 1.5 पोते नेले होते. आता या वर्षी एक बाजाराची थैली बी नाही भरून राहिली याची. म्हणजे भरली असती पण वानराने खाल्ले. हे पहा, कोया तुम्हाला दिसतात. आला होता पण हे माकडांनी वानरांनी खाल्ले. मंदामंदात घरी बी नेले आम्ही काही असे रायता बिता करायले, अजून डबकनी जेवणासोबत खायले. तसं पाहिलं तर आम्हाला फक्त एक कैरी खाणं होती. एक म्हणजे अनिरुद्धलेच एक कैरी खाणं होती. आणि सगळा कुटाणा हा एका कैरीसाठी झाला. मग म्हटलं एक कैरी खाल्ल्यापेक्षा तिकडे चाललोच आपण आंब्याच्या झाडाजवळ, तर मग पुरा आंबाच झाडून घेऊन येऊ. कारण की आता काही राहिलं तर नाही त्याले. जेवढे असतील तेवढ्या घेऊन येऊ बा. तर आलो, आता पाहू. तो जुगाड केला तुम्हाला दाखवला तो तसा. मागच्या वर्षी बी असाच जुगाड केला होता आम्ही. तर ह्या एका झाडाचे 3 कट्टे, असे 3 झाड आहेत आपल्याजवळ. तर 3 झाडाचे आम्ही नेले होते समजा 4 पोते कैऱ्या. समजा 4 पोते कैऱ्या नेल्या होत्या. पिकवल्या होत्या घरी, मस्त पिकल्या होत्या. खूप खाल्ल्या, येटायत वाटल्या. पाहुण्या रावण्याले, सोऱ्या दायरेले सगळेले वाटल्या. आणि गोड आंबा आहे बरं, फार गोड आहे. जुगाड जरा निघून राहिला, तो ढिला झाला आंब्यात. म्हणजे वजनदार बी आहे. वजनानं त्याला झोल पडली. वजनदार असणारच आहे ना भाऊ. पाहून घ्या ना तुम्ही. अर्धा किलो असेल का रे? अर्धा किलोची एक कैरी आहे. कसं आहे, बाजारातून विकत आणून खाणं आणि डायरेक्ट झाडाची तोडून खाणं अलगच मजा आहे. पिवळा बी झाला जरा पहा. गोड आहे. पिकला नाही पण अजून, पिवळा झाला फक्त. विटॅमिन ABCD XYZ सगळं आहे. हे तेल उभरते याचं. हे तेल उठायला नाही लागू द्या लागत. डायरेक्ट खायचं, पण मजा येते.
हे तेल आहे की नाही डोळ्यात जाऊ द्यायला लागत नाही. आता अनिरुद्धच्या चष्म्यावर पहा तुम्ही एक डाग उडला दिसते काय? हां दिसते. आता बऱ्याच चष्मा होता म्हणून जमलं ते, नाही तर मग सीधा डोळ्यात जाते. डोळ्यात गेलं की डायरेक्ट डोळ्या फुटका होते बरं ना, चांगलं नसते हे तेल. म्हणून बी केअरफुल, सांभाळून तोडायचे थोडा. तसं तुम्हाला काही केअरफुली राहायचं काम नाही, तुम्हाला बाजारातून आणूनच खाणं आहे. पण समजा जे तोडतात मग त्याला काही सांगायचं काम नाही, त्याला माहीत आहे की तेल उभरते. हे अशी खाल्ल्यापेक्षा हिची मजा अजून कशी येते, मस्त दगडात फोडायची, तर मीठ आणि मिरकूट, मग मजा येते तिची एक नंबर. तसं बी करू आपण तिकडे गेल्यावर. आता ते काही सोबत आणलं नाही आपण, पण कैरी खायची मजा तेच आहे, दगडानं फोडायची आणि त्याच्यावर मीठ आणि मिरकूट. आहा हा. मग अनिरुद्धला वाटलं होतं आपण 10 मिनिटात पुरा आंबा उतरून टाकू, तरी बी काहीच कैऱ्या नाही त्याले. आता म्हणते की जीवावर येऊन राहिलो, घाण होऊन राहिली. मग राहू दे नाही तर मग तोडू. बस झाल्या, तुला एकच कैरी खाणं होती ना. दिसुरायला उशा पण तोडायला. अरे खूप आहेत त्या, दिसत नाहीत पण लय आहेत.